नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. वनसेवक वनरक्षक भरती 2025 बद्दल ना जे आता एक नवीन अपडेट आलेलं आहे ना, तर ते तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. वनमंत्र्यांनी आता जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्या संदर्भामध्ये आजची ही जी व्हिडिओमधली जी माहिती आहे ती तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं 12वी पास असेल, जर तुम्ही 12वी पास असणार तर तुमच्यासाठी वनसेवक आणि वनरक्षक या पदाच्या जवळपास 12,911 आणि 1,500 अशी काय आहे रिक्त पद आहे. आता वनसेवक आणि वनरक्षक या पदामध्ये काय डिफरन्स आहे ते देखील पाहणार आहोत. पात्रता काय, अभ्यासक्रम काय आहे, पगार काय आणि परीक्षा यांची कधी होणार आहे, A to Z डिटेल माहिती यामध्ये आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपली आता ही काही प्रश्न आहेत तुमच्या मनात. वनरक्षक आणि वनसेवक या पदामध्ये नेमका फरक काय आहे, वन विभागात किती पदे भरली जाणार आहे 2025 मध्ये, कोणत्या पदासाठी 12वी आणि कोणत्या पदासाठी डिग्री लागते ते पण पाहणार आहोत. या भरतीसाठी कोणती परीक्षा द्यावी लागणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, आता वनरक्षक भरतीसाठी आपली ही एक बॅच आहे, ही देखील आपण सुरू केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. फक्त इंग्रजी या विषयासाठी. ठीक आहे, चला हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. 499 फीस वगैरे आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली असणार आहे. जर तुम्हाला आवडला डेमो जाऊन बघा. डेमो जर आवडला तर नक्की तुम्ही काय करू शकता, कोर्स परचेस करू शकता ना. आता वनमंत्री जे आहेत तर गणेश नाईक यांनी काय केलेलं आहे की हे एक ट्विट केलेलं आहे एका दिवसा अगोदर. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते पाहूया आणि याचा या भरतीवरती काय परिणाम होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आता महाराष्ट्राचे जे वनमंत्री आहेत गणेश नाईक यांनी काय केलेलं आहे की एक ट्विट केलेलं आहे. एक दिवसा अगोदरचं ट्विट आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात पावसाळी अधिवेशन 2025 मध्ये विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सन्माननीय सदस्यांनी बिबट्याद्वारे मनुष्यावर होणारे हल्ले, बिबट्याद्वारे जे मनुष्यावरती हल्ले होतात आणि मानवी वस्तीत जो जंगली हिंस्र प्राण्यांचा शिरकाव होतो आणि जे हल्ले होतात, आदिवासी पाड्यांचे स्थलांतर करण्यात यावे. म्हणजे ज्या जंगलाच्या लागून ज्या काही आदिवासी वाड्या वस्त्या आहेत तर त्यांचं स्थलांतर व्हावे. देन वन विभागात वन क्षेत्रपाल. आता वन क्षेत्रपाल हा एक शब्द लक्षात ठेवा. वन क्षेत्रपाल हे जे पद आहे हे MPSC मार्फत भरलं जातं. थोडंसं मोठं पद आहे. आणि वन कर्मचारी यांची भरती करणे आणि वन कर्मचारी, वनसेवक, वनपाल, वनमजूर ही जी पदं आहेत ना तर ही भरती करणे. तसेच वन्य प्राण्यामुळे शेतजमिनीचे होणारे नुकसान व त्यांची भरपाई करणे, वन्यजीवामुळे जे काही पिकाचं नुकसान होतं त्याची भरपाई करणे, पंचनामे करणे, सदरील जी मदत आहे ती मंजूर करणे, यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, ट्विट केलेलं आहे किंवा ही भरती केल्या जाणार आहे. अशा अनेक समस्या मांडल्या. त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊन त्यांनी काय केलं की शंकेचे निरसन केलेलं आहे. म्हणजे या गोष्टीतून फक्त एक गोष्ट आपल्याला कामाची आहे, आपल्याच कामाची आहे की आता वन क्षेत्रपाल म्हणजे फॉरेस्ट रेंजर आणि वन कर्मचारी ही जी दोन पदं आहेत तर ती येणार आहेत. वन कर्मचाऱ्यामध्ये आणखी भरपूर पदं आहेत, पण MPSC मार्फत वन विभागाचं हे फॉरेस्ट रेंजरचं हे जे पद आहे तर हे भरलं जाणार आहे. ट्विटरवरती जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ नक्की जाऊन बघा. यूट्यूबवर इथे चालवता येणार नाही कारण काही कॉपीराईट कॉन्टेंट वगैरे येऊ शकतो, म्हणून मी फक्त इथं फोटो घेतलेला आहे ना. आता चलूया आता आपल्या ॲक्च्युअल या PPT मध्ये मी काय केलेलं आहे की तुमच्यासाठी ना जो कॉन्टेंट व्यवस्थित माहिती तुम्हाला मिळावी यासाठी मी माझ्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे. आता ही भरतीची एकूण माहिती बघूया. आता ही जी भरती आहे ना तर ही केली जाणार आहे महाराष्ट्र वन विभागामार्फत, फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत 2025 ची भरती आहे. भरती पद्धत सरळ सेवेमार्फत होणार आहे. आता हे जे फॉरेस्ट रेंजरचं जे पद आहे ना तर ते काय होणार आहे, MPSC ग्रुप B ग्रुप Cच्या जी कंपनीची जाहिरात येणार आहे तर त्यामधून ही कदाचित ती येऊ शकते. ऑनलाईन होणार आहे आणि MPSC मार्फत देखील पद भरले जाणार आहे जे आहे. सहाय्यक वनरक्षक, असिस्टंट फॉरेस्ट ऑफिसर AFO आणि वन क्षेत्रपाल, फॉरेस्ट रेंजर ही पदे राज्यसेवा आणि वनसेवा यांच्या परीक्षेतून घेतली जातात. कोणती? सहाय्यक वनरक्षक, असिस्टंट फॉरेस्ट ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर आणि फॉरेस्टचं काय असिस्टंट ऑफिसर. आपलं जे पद आहे ते फॉरेस्ट गार्डचं आहे. फॉरेस्ट मधली ही पदं आहेत. जाहिरात सध्या ही जी आहे ना तर काय होणार आहे, अधिकृत घोषणा होणार आहे. आता आपण फॉरेस्ट गार्ड म्हणजे वनरक्षक जे पद आहे ना तर त्याबद्दल थोडीशी माहिती बघूया.
वनरक्षक एकूण पदे जी आहे ना तर ती 1,500 असणार आहे, अपेक्षित आहेत. पात्रता 12वी उत्तीर्ण यासाठी असायला पाहिजे. वय 18 ते 27 असणार आहे. प्रक्रिया यांची काय होणार आहे की लेखी परीक्षा होणार आहे आणि नंतर मग तुमची शारीरिक चाचणी देखील होणार आहे. काम यामध्ये तुम्हाला जंगल गस्त घालणे, संरक्षण आणि वन्य प्राण्यांचं निरीक्षण करणं ही काय आहे की मुख्य करून जबाबदारी आहे. पगार यामध्ये 22,000 ते 25,000 सुरुवातीला असतो. यामध्ये काही भत्ते वगैरे ऍड केलं तर जवळपास 30-35 हजारापर्यंत याची पगार नक्की चालली जाते. वनसेवक दुसरं जे पद आहे ना तर ते आहे वनसेवक भरती. आता हे फॉरेस्ट बीट ऑफिसर हे या पदाचं काय आहे नाव आहे. यामध्ये एकूण 12,991 पदं जी आहेत तर ती प्रस्तावित आहे आणि पात्रता यासाठी BSc आणि फॉरेस्ट्री जर असेल म्हणजे तुमचं जर पदवी असेल, ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला यासाठी चान्स आहे. वय यामध्ये म्हणजे 21 ते 30 वर्षापर्यंत जर वय असेल तर तुम्ही या भरतीची काय करू शकता, तयारी करू शकता. यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे आणि नंतर तुमची मुलाखत होणार आहे. हे जे काम आहे म्हणजे या पदाचं तर या पदाचं जवळपास टेबलवरचं काम आहे. म्हणून यासाठी काय आहे की तुमची चाचणी, शारीरिक चाचणी जी आहे तर ती नसणार आहे. काम यामध्ये पर्यवेक्षण असणार आहे, समन्वय आणि अहवाल असणार आहे. 30 ते 40 हजारापर्यंत त्यांची पगार असते. DATA वगैरे जर सगळं ऍड केलं तर 50-55 हजाराच्या पुढे असतं. वनरक्षक आणि वनसेवक मध्ये मुख्य फरक आहे. वनरक्षक हे जे पद आहे ना तर हे 12वी पासवर आहे. वनरक्षक पद जे आहे ना तर ते फील्ड लेवलचं आहे. इथे गस्त घालणं, गार्डिंग करणं आणि संरक्षण करणं हे आहे. वनसेवक जे आहे ना तर ते पदवीधरचं आहे. हे पर्यवेक्षकाचं काम आहे आणि नियंत्रण आणि अहवाल तयार करणं. जंगल क्षेत्रामध्ये काय किती प्राणी आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणा किंवा जंगल क्षेत्र अबाधित राहावं, काही आग न लागू नये म्हणून किंवा बाकीच्या सगळ्या ज्या जंगल संरक्षण करण्यासाठी ज्या नियंत्रण आहे तर ते तुम्हाला करणं आणि अहवाल सादर करणं हे आहे. वनरक्षकाचा पगार 22 ते 25 हजार आहे. वनसेवकाचा आपण 30 ते 40 हजार पाहिला. वनरक्षक हे जे पद आहे ना तर हे थोडंसं कनिष्ठ पद आहे. वनसेवक हे जे पद आहे ना तर हे मिड लेवलचं आहे. आणि जे वनपाल म्हणजे जे काय म्हणता येईल की फॉरेस्ट रेंजर जे पद आहे ना तर ते MPSCचं म्हणजे ते काय वरिष्ठ पद आहे ना. आता भरतीसाठी तयारी कशी करायची बघा. लेखीची जी तयारी आहे ना तर ती तुम्हाला करायची आहे. सामान्य ज्ञान, अंकगणित, पर्यावरण विज्ञान, मराठी, इंग्रजी यापैकी इंग्रजी जे आहे तर ते आपण शिकवतो. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे, जाऊन बघा. एकदा एक कोर्स चॉईस करा किंवा जो तुम्हाला पाहिजे तो डेमो पहा. आवडलं तर पटकन घेऊन टाका. शारीरिक चाचणीसाठी आतापासून तयारी ठेवा. धावणे, उडी मारणे, वजन उचलणे फॉरेस्ट गार्डसाठी आहे. आणि महाफॉरेस्ट gov.in यावरती काय येणार आहे, लवकरच भरतीचे काय होणार आहे येईल, जाहिरात येईल आणि त्याच्यावरती नोंदणी करून ठेवा. आवश्यक कागदपत्र जे आहे ना तर ते तयार ठेवा. आवश्यक कागदपत्र तुमचे कोणकोणते असायला पाहिजे याचा देखील एक डिटेल्ड व्हिडिओ मी नक्की घेणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी सूचना आहे की महाफॉरेस्ट gov.in यावरती तुम्ही काय करा, आपलं अकाउंट जे आहे तर ते तयार करून ठेवा. अंतिम तारखेची वाट पाहू नका. ट्विटरवरती त्यांना देखील फॉलो करा काही नवीन अपडेट असेल तर. पोलीस भरतीची आणि जर तुम्ही वनरक्षकाची जर जाहिरात पाहिली आणि अभ्यासक्रम जर पाहिला तर जवळपास खूप मिळता जुळता आहे. दोघांपैकी एक का होईना किंवा दोन्हीच्या दोन्ही ही पद जरी मिळाले तरी काही हरकत नाही. पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास, मेहनत, कष्ट करावंच लागणार आहे, घाम गाळावंच लागणार आहे आणि डोक्याला दिव्य काय म्हणता येईल की डोक्याचा तेज जो आहे तर तुम्हाला तो तळपावाच लागणार आहे. त्याशिवाय आपले दिवस पलटणार नाही. दिवस येतील, दिवस जातील आणि हेच वय आहे काहीतरी करायचं. एकदा हे वय जर निघून गेलं ना तर आयुष्यभर तुम्हाला गधा मेहनत प्रायव्हेटमध्ये काम करावं लागेल. म्हणून जर तुमच्याकडे जर सामर्थ्य असेल, थोडंसं बुद्धीवरती काम करू शकता, स्वतःला वेळ देऊ शकता तर नक्कीच तुम्ही या भरतीकडे एक सुवर्ण संधी म्हणून पाहू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नोंदवू शकता. अँड येस, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.